या ठिकाणी आयडियल चौकातील दादर या ठिकाणची दहीहंडीची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी महिला पथक येण्यास आता सुरुवात झालेली आहे। आयडियल चौकात खास महिलांसाठी दहीहंडीचं आयोजन करण्यात येत असतं आणि आता महिला पथक या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळातच हे महिला गोविंद पथक मानवी मनोरे रचत ही दहीहंडी उत्साह साजरा करण्यात येईल। दादरमध्ये ही महिलांची दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे। महिला दहीहंडी पथक या ठिकाणी दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। तर मानवी मनोरे रचत आजची ही दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे। अगदी काही वेळातच या महिला दहीहंडी पथकांकडून उंच उंच असे मनोरे रचण्यात येतील। मानाची सलामी या ठिकाणी देण्यात येईल। आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि दादर मधील आयडियल चौकात आता ही महिलांची दहीहंडी दरवर्षी आयोजित करण्यात येत असते। या वर्षी देखील या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिला दहीहंडी पथक या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। तर अगदी काही वेळातच महिला गोविंदांकडून या ठिकाणी उंच असे मानवी मनोरे रचले जातील आणि मानाची सलामी देखील दिली जाईल। दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। महिला गोविंद पथक त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच या दहीहंडी उत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात होईल। आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज मानवी मनोरे रचत ही दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे। तर महिला गोविंद पथक देखील आता या ठिकाणी सज्ज झालेली आहेत। त्यांच्याकडून देखील उंच असे मानवी मनोरे रचत ही दहीहंडी आज साजरी करण्यात येईल। तर दादर मधील आयडियल चौकात आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। महिलांसाठी ही विशेष दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आता पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे। कोकणात श्रावणात विविध सण उत्सव साजरे केले जातात। कोकणात गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळाला। गावागावात आरती भजन आणि कीर्तन सुरू आहे। तर या ठिकाणी महिला गोविंदा पथकाकडून हा उंच मनोरा साकारण्यात येतोय। 4 थरांची अशी ही सलामी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता मानवी मनोरे रचण्यास सुरुवात झालेली आहे। महिला गोविंदा पथकाकडून या ठिकाणी 4 थरांची ही सलामी देण्यात आलेली आहे। तर आयडियल चौकातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। या ठिकाणी महिलांसाठी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी पहिली सलामी देण्यात आलेली आहे। 4 थरांची ही पहिली सलामी आता देण्यात आलेली आहे। महिलांसाठी दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। 4 थरांची ही पहिली सलामी आता या महिला गोविंदा पथकाकडून देण्यात आलेली आहे। दादरमध्ये महिलांसाठी विशेष दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही पहिली सलामी या ठिकाणी 4 थरांची रचत देण्यात आलेली आहे। दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। अशातच दादरमध्ये आयडियलच्या वतीने या ठिकाणी दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात येतोय। तर या महिला पथकाने आता 4 थर रचत पहिली सलामी दिली। आपण आता आयडियल दहीहंडीच्या डेपो जवळ आहोत आणि त्याच ठिकाणी आता एक तेजस्विनी महिला गोविंदा पथकाने त्यांची जी दहीहंडी आहे ती लावलेली आहे। पहिली सलामी जी आहे ती त्यांनी दिलेली आहे।
आहे. याचबरोबर त्यांनी 2 बोर्ड लावलेले आहेत. त्यामध्ये एक संदेश जो आहे तो मी मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे आणि एक स्वप्नवेडी स्त्री आहे. मी आता अबला नाही सबला आहे. मी अन्यायाविरुद्ध उठणारी ज्वाला आहे असा संदेश लिहिलाय. तर दुसऱ्या बोर्डवर मुलीला कमकुवत समजणे थांबवा, कारण तिच्या शब्दांमध्ये शक्ती असते, तिच्या कृतींमध्ये क्रांती असते. मुलगी कोमलता नसते, ती शक्ती, संस्कृती आणि बदलाचा चेहरा असते. अशा पद्धतीचा संदेश त्यांनी या प्रथम सलामीच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतोय. ही जी दहीहंडी आहे ही पर्यावरण प्रदूषण मंडळ आणि आयडियल बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने लागलेली आहे. श्री साई दत्त मित्र मंडळ यांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला आहे हंडी लावण्यासाठी, आयोजन करण्यासाठी. आणि या प्रत्येक पथकाच्या आधी एक पथनाट्य देखील इथे सादर करण्यात येणार आहेत. आता आपण बघतोय की या महिला मंडळ पथकाने पहिलेच एक सलामी लावलेली आहे आणि सलामी देत त्यांनी श्री साई दत्त मित्र मंडळ 2 हंड्या दिसतात. एक पुरुष हंडी आहे आणि एक महिला हंडी आहे. या ठिकाणी महिला हंडींनी पथकाने, तेजस्विनी महिला पथकाने महिला हंडी फोडण्यासाठी प्रथम सलामी लावलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. तर दादरमध्ये या ठिकाणी आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. या ठिकाणी महिला गोविंदा पथकाकडून पहिली सलामी देण्यात आलेली आहे. 4 थरांचा हा मानवी मनोरा रचत महिला पथकाकडून आता ही पहिली सलामी देण्यात आलेली आहे. तर या महिलांनी हा थर रचत खरं तर सामाजिक संदेश सुद्धा दिलेला आहे. तर या ठिकाणी दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. महिलांसाठी विशेष दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला दहीहंडी पथक या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर दादरमध्ये पहिली सलामी महिला गोविंदा पथकाकडून देण्यात आली आहे. तर या ठिकाणी दादरमध्ये महिलांसाठी विशेष दहीहंडीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही हंडी आता या महिला पथकाकडून फोडण्यात आलेली आहे. दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा हा उत्साह पाहायला मिळतोय. या महिला गोविंद पथकाने आता ही दहीहंडी, पहिली दहीहंडी फोडलेली आहे आणि या ठिकाणी आता महिला गोविंदा पथकांचा उत्साह अजून शिगेला पोहोचलेला दिसतोय. तर दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. खास महिलांसाठी या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महिला पथकाने उंच असा मानवी मनोरा रचत ही दहीहंडी फोडलेली आहे. तर मुंबईत आता दहीहंडी फोडण्यास सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी गोविंदा पथक दाखल होत दहीहंडीचा उत्साह साजरा करतायत आणि या ठिकाणी दादरमध्ये आयडियलची दहीहंडी या गोविंदा पथकाकडून फोडण्यात आलेली आहे. महिलांसाठी विशेष असं दहीहंडीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता या महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दादरमध्ये देखील आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. या ठिकाणी महिला गोविंदा पथकाकडून पहिली दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. उंच असा मानवी मनोरा रचत ही दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. दादरमधील ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी महिला गोविंदा पथक आता दाखल झालेला आहे. त्यांच्याकडून ही दहीहंडी देखील फोडण्यात आलेली आहे. दादरमध्ये आयडियल तर्फे या ठिकाणी विशेष महिलांसाठी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महिला गोविंदा पथकाकडून ही दहीहंडी देखील फोडण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.